20 जूनला दिल्ली सर्वात मोठं आंदोलन. अभिजित दिपके यांची मोठी घोषणा. देशभरात चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने विविध शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा संबंधित मुद्द्यांवर आवाज उठवत आंदोलनाची दिशा आणि धार अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक दिपके यांनी मोठी घोषणा करत येत्या 20 जून रोजी दिल्लीत आणखीन व्यापक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचं जाहीर केले. अभिजित दिपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाच्या पुढील टप्प्याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की सध्या पुण्यातही आंदोलन सुरू असून त्यात पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच MPSC आणि UPSCची तयारी करणारे अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आंदोलनाची सविस्तर भूमिका लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यावेळी बोलताना दिपके यांनी 6 जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. कॉक्रोच जनता पार्टी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहील असं अनेकांना वाटत होतं. मात्र जंतर मंतरवरील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण मैदान भरून टाकलं असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान अभिजित दिपके यांनी देशभरातील पालकांना सुद्धा आवाहन केले की तुमची मुलं सरकारला प्रश्न विचारत असतील किंवा सामाजिक राजकीय विषयांवर मत व्यक्त करत असतील तर त्यांना थांबवू नका. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे असंही ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीचा आवाज दाबता येईल पण लाखो तरुण एकत्र आले तर त्यांचा आवाज दाबणं शक्य होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केलेलं आहे. पुण्यातील आगामी आंदोलन हे जंतर मंतरवरील आंदोलनापेक्षा सुद्धा मोठे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात्मक भूमिकेमुळे शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित प्रश्न पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेले असून 20 जूनच्या आंदोलनाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते कॉक्रोच जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी. याच्यावर एक गोष्ट तर सिद्ध झालेली आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये. नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. CBSEचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. SSC GDचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण SSC GD, नीट, CBSE आणि CUET हे स्टुडंट जर बघायला गेले तर 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं. देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांनाच त्यांचा जीव द्यावा लागलाय. कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे. तर याची जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होतंय तुमच्यामुळं, सगळं वाटोळ होऊ लागलं स्टुडंटचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट्स ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले. कोण जिम्मेदारी घेणार याची आणि कधीपर्यंत असं चालणार आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्याच जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.